आज स्टील महाकुंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि देशभरातनं स्टील सेक्टरमधले लोक या ठिकाणी एकत्रित आले आहेत। या स्टील महाकुंभाची थीम ही ग्रीन स्टील आहे। स्टील मेकिंग मध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापरून, अल्टरनेट फ्युएल्स वापरून ग्रीन स्टील कसं तयार करता येईल या संदर्भातली थीम आहे। सन्माननीय केंद्रीय मंत्री यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची योजना मांडलेली आहे आणि प्रल्हादजींनी सांगितलं की केंद्र सरकारने 5,000 कोटी रुपयाचा फंड हा ग्रीन स्टील मॅन्युफॅक्चरिंग करता ठेवलेला आहे। महाराष्ट्राच्या वतीनं आमचा प्रयत्न असेल की याचा जास्तीत जास्त उपयोग करायचा आणि आज मी एक संकल्प बोलून दाखवलाय की आता महाराष्ट्र हा स्टील मेकिंग मध्ये देशामध्ये 4थ्या क्रमांकावर आहे। पुढच्या 8 वर्षामध्ये तो देशात पहिल्या क्रमांकावर येईल आणि ग्रीन स्टील एक्सपोर्ट मध्ये देखील आम्हाला महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणायचं आहे आणि त्या दृष्टीने उद्योजक आणि केंद्र सरकारची मदत आम्ही घेणार आहोत। आणि विशेषतः आज या गोष्टीचा मला आनंद आहे की स्टीलच्या क्षेत्रामध्ये आजही आम्ही 80,000 कोटी रुपयाचे एमओयू केलेले आहेत। 7 वेगवेगळ्या इंडस्ट्री सोबत हे एमओयू झालेले आहेत। हे विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या 3 भागांमध्ये हे एमओयू झालेले आहेत आणि यामुळे स्टील सेक्टरला महाराष्ट्रामध्ये एक नवीन उभारी येईल हा मला विश्वास आहे। गडचिरोली सरकारने विशेष लक्ष दिलेलं आहे। भविष्यात गडचिरोली हे नवीन स्टील हब निश्चितपणे ज्या प्रकारची गडचिरोलीमध्ये इन्व्हेस्टमेंट येते, गडचिरोली हे एक नवीन स्टील हब म्हणून या ठिकाणी विकसित होत आहे आणि गडचिरोली सोबतच गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, वर्धा असेल, नागपूर असेल, भंडारा असेल असा जो लगतचा भाग आहे या भागामध्येही आज मोठ्या प्रमाणात ही इंडस्ट्री येते। त्यामुळे गडचिरोलीची इकोसिस्टीम ही मोठ्या प्रमाणात इतर जिल्ह्यांना देखील त्या ठिकाणी मदत करते। मराठवाडा असेल किंवा कोकण असेल, डायव्हर्सिफाय या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात या 3 विभागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होतात। निश्चितपणे आज जी काही आपण इन्व्हेस्टमेंट आणलेली आहे त्याच्यामुळे 1 लाख नवीन रोजगार तयार होतोय आणि हा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तयार होतोय। त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाकरता महत्वाचा आहे। उद्योगांसाठी उद्योग स्टीलचं सांगायला मग अजून एक आज स्टीलेक्स स्टील महाकुंभ इसका आयोजन मुंबई में किया है। उसमें हमारे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी जी भी इसके उद्घाटन के लिए आए हैं और इस महाकुंभ की थीम ये ग्रीन स्टील है, ग्रीन एंड सस्टेनेबल स्टील। और मोदी जी के नेतृत्व में हमारे मंत्री प्रल्हाद जोशी जी ने ग्रीन स्टील के लिए 5,000 करोड़ का एक मिशन अभी लॉन्च किया है। हम जानते हैं कि दुनिया में अब धीरे धीरे ग्रीन स्टील की मांग बढ़ रही है और भारत डोमेस्टिक उपयोग में भी और एक्सपोर्ट में भी ग्रीन स्टील को बढ़ावा देना चाहता है। हम ग्रीन स्टील के एक्सपोर्टर बनना चाहते हैं। हमारे प्रधानमंत्री जी का ये सपना है। इस दृष्टि से आज काफी चिंतन मंथन हुआ है। हमने भी ये तय किया है कि अब धीरे धीरे गडचिरोली जो एक नया स्टील का इकोसिस्टम बन रहा है, नई स्टील सिटी बन रही है, वहां पर हम लोग ग्रीन स्टील की निर्मिती कैसे कर पाए इसका विचार हम करेंगे। हम लोगों ने महाराष्ट्र में तय किया है कि देश के स्टील उत्पाद में महाराष्ट्र 4थे नंबर पर है। अगले 8 सालों में उसको हम पहले नंबर पर लाएंगे और ग्रीन स्टील एक्सपोर्ट में भी भारत सरकार की मदद से
हम लोग महाराष्ट्र को नंबर 1 ले जाना चाहते हैं। आज स्टील के क्षेत्र में महाराष्ट्र में 80,000 करोड़ रुपए का निवेश हुआ है। 1 लाख रोजगार का सृजन इससे होगा और महाराष्ट्र के अलग अलग भागों में ये इन्वेस्टमेंट आने से एक सर्वांगीण विकास की दृष्टि से इसका बहुत महत्व होगा। सर, विजेच्या बाबत देखील तुम्ही आज भाषणात महत्वपूर्ण उल्लेख केला। जे उद्योजक आहेत त्यांना आता दरवर्षी वीज दर देखील कमी 2005 पासून 2025 पर्यंत औद्योगिक विजेचे दर हे सरासरी 9% वाढले आहेत। पण आता 2025 ते 2030 मल्टी इयर टॅरिफ MERCने जे मंजूर केलाय याच्यामध्ये आता वाढ नाही तर दरवर्षी 2 ते 3% हे कमी होणार आहेत। म्हणजे आजपेक्षा 2030 साली जवळपास 10% ते कमी असतील आणि दरवर्षी ते कमी होणार आहेत। त्यामुळे एक मोठा दिलासा हा उद्योगांना मिळतोय।